नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आम्ही असं सुंदरशा एका ट्रिपला निघालो आहे जिथे आम्ही बाप्पाचे दर्शन करणार आहोत. तुम्ही बघा आम्ही कोकणात किती जाऊन मजा करणार आहात. तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललो आहोत. तुम्हाला कॅप्शननी पण कळणारच आहे आम्ही कुठे चाललो आहे. आता आम्ही कोकणात जाऊन किती मजा करतो तेही तुम्ही बघा. आता व्हिडिओ चालला बघ. ऋतू अरे ऋतू 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 कुठे जातो ऋतू? हाय ऋतू. हाय. फायनली आम्ही रत्नागिरीला पोचलो. खूप दमलेलो कारण की आम्हाला बसचा प्रवास नाही करायचा होता. आम्हाला ट्रेनने यायचं होतं पण ते काही जमलं नाही, तर आम्हाला बसने यावं लागलं रत्नागिरीला. आणि आता इथे जरा आराम करू. फार्म हाऊसला पोचल्यानंतर रुद्राचं मस्ती एवढी वाढली, आम्हाला वाटलं जरा आराम करू आम्ही, पण ह्याला काही आराम करायला द्यायचं नव्हतं आणि हा खूप मस्ती करत होता. त्याला खूप आवडली ती जागा आणि फार्म हाऊस खूपच सुंदर होता. तर आता आम्ही चाललो आहे वरती, थोडा आराम करू. बघूया रुद्र काय करतो, थोडा आराम करायला देतो की नाही माहीत नाही, कारण की आता इथून आम्हाला जेवायला पण जायचं आहे, कारण की काहीच खाल्लं नाही आम्ही. बघूया आता कसं होतं पुढे. हा चालतोय. नेटवर्क नाही चार्जिंग मस्त आहे ना इथून हे दिसायला. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालो बाप्पाच्या दर्शनाला. दुपारच झाली आहे, तर आम्ही विचार केला असं जेवूनच निघूया, कारण की ऑलरेडी जेवायचा टाईम झाला आणि रुद्राने सकाळी नाश्ताही नाही केला होता. तर आम्ही आता विचार केला जेवण वगैरे निघूया. तिथे माहिती नाही किती गर्दी असेल या कसं असेल, येता किती टाईम होणार आहे आम्हाला, तर आम्ही आता इथून निघालो आहे. ढाबा 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे, ते पण मयुरीच्या मित्राचाच ढाबा आहे आणि फार्म हाऊस पण मयुरीच्या मित्राचंच आहे. ज्याचं ढाब्यावर आम्ही आलो आहे आणि तोच शेफ आहे म्हटलं, तो जेवण तिथे बनवतो आणि खूप टेस्टी असं जेवण त्याने बनवलं होतं. तर आम्ही इथून जेवण वगैरे निघालो आहे. रुद्राचा झोपायचा टाईम झाला होता, तर त्याला वैताग आलेलं इथून निघायला, तर त्याला झोपही आलेली. पण आता आम्ही विचार केला आता फ्रेश वगैरे होऊन पहिला आज बाप्पाचं दर्शन करूया, मग नेक्स्ट डे कुठे जायचं तसं विचार करून निघूया. तर आता आम्ही पोचलो आहे बाप्पाच्या दर्शनाला. तर इथे पहिल्या स्टार्टिंगला असं वाटलं काहीच गर्दी नाही, पण नंतर होती लाईन. तर आम्ही मध्ये मध्ये कॅप्चर केलं जसं आम्हाला जमलं. आणि आतमध्ये तर मोबाईल अलाउड नव्हतं, तर आम्ही इथेच मोबाईल बंद करून दर्शन वगैरे करून निघालो बाहेर. तर परिसर एवढा सुंदर होता आणि चारही साईडीने असं सगळं हे असं लावलेलं होतं जाळ्या. तर रुद्र असं कुठे निघून नाही जाऊ शकत बाहेर, म्हणून आम्ही त्याला तिथे मोकळं जरा सोडलेलं होतं. आणि तो एवढा मस्ती करत होता, ते खूप मस्ती करत होता, खूप तिथे आवडलं. आता आम्ही दर्शन वगैरे करून निघालो आहे. आता मी डायरेक्ट फार्म हाऊसला जाणार, थोडा आराम करणार, कारण की आजचा पहिला दिवस होता. तर आज आम्ही काय आराम वगैरे केला नाही. सकाळी पोचलो, मग तयार वगैरे झालो आणि तसंच दर्शनाला निघालो, तर काहीच आम्हाला आराम करायला भेटला नाही.
आता मयुरीला इथे ज्यूसवाला दिसलेला उसाचा, तिला माहिती आहे रुद्राला खूप आवडतो म्हणून तिने घेऊन आली. रुद्राचं नाव घेऊन पण सगळेच प्यायला उभे राहिले कारण की सगळ्यांना तहान पण लागलेली खूप. आणि उसाचा ज्यूस प्यायला आम्ही तिथे थांबलो. तर ऋतू तर वाटच बघत होता कधी देतील. काका एवढे टाईम लावते की विचारूच नको. ऋतू तुला ज्यूस आवडतो? आणि ते ऑटोवाले पण आमची वाट बघत होते, ते पण येऊन थांबलेले ज्यूस आवडतो होते. तुला? आम्ही ऑटो करून गेलो. ज्यूसवाल्या काकांचं काही होतच नव्हतं. आणि नंतर त्यांचं झालं त्यानंतर ऋतूने खूप टाईम लागला ज्यूस प्यायला. ज्यूस वगैरे पिऊन आम्ही इथून निघू, फार्म हाऊसला जाऊ, थोडा आराम करू. बघा वाटच बघतो कधी भेटते मला ज्यूस. ऋतू तुला काय हवं? आम्ही आराम करून उठल्यानंतर बघितलं बाल्कनीतून एवढं सुंदर असं इव्हनिंगचा व्ह्यू होता. खूप सुंदर वाटत होता बघायला. तर ऋतू तर नुसतं स्माईल करत होतं ते लाईटिंग वगैरे बघून. तर आम्ही विचार केला चला आता खाली जरा वॉक करून येऊया, थोडं फिरूया. कुठे? तर आम्ही ऋतूला थोडंसं फिरून वगैरे नंतर रूमवर गेलो. संध्याकाळ झाली होती आणि आता कुठे जायचं नव्हतं आम्हाला. तर आम्ही विचार केला तर ढाब्यावरती पण नाही जात जेवायला, आता रूमवरतीच ऑर्डर करून जेवण वगैरे आम्ही झोपू. तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा आम्ही कुठे गेलेलो फिरायला वगैरे. आणि बाय बाय. अरे कुठे गेला?